श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. बघा मैत्रिणींनो, तुळशीला जल तर आपण रोज स्त्रिया अर्पण करत असतोच. मग जेव्हा आपण तुळशीला जल अर्पण करतो तर तुम्हीही या 7 चुका करत आहात का? जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला याचे नुकसान होणार आहे. मग कोणत्या आहेत त्या 7 चुका ज्या प्रत्येक स्त्रीने तुळशीला जल अर्पण करताना करू नये ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मैत्रिणींनो, तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या प्रकारे तुम्ही जल अर्पण करायचं आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते. आणि मैत्रिणींनो, वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आहेत. आणि बघा, कधीकधी आपल्या दारासमोरची तुळस अचानकच सुकून जाते. तर ते काय झालेले असते, त्या तुळशी मातेने आपल्यावर जे संकट आलेलं आहे, आपल्यावरती जी वाईट बाधा आहे ती स्वतःवरती ओढून घेतलेली आहे असा त्याचा अर्थ होत असतो. त्यामुळे प्रत्येक दारामध्ये, प्रत्येक घराच्या पुढे तुळस असलीच पाहिजे जी आपलं संरक्षण करते. तुळस ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते. आपल्या धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व असून पवित्र आणि पूजनीय स्थान मानले गेले आहे. तुळस घरात ठेवून त्याची योग्य प्रकारे पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, सकारात्मक बदल होतात असे मानले जाते. हे तुम्हाला अनुभवलेही असेल तुम्ही. हिंदू श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते, कारण त्याच्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं. याशिवाय तुळस घरासाठी फायदेशीरही मानली जाते. तसेच तुळस ही औषधीही आहे. जेव्हा कधी आपल्या मुलांना खोकला लागतो, कधी कोण आजारी पडतं तर तुळशीची पाने त्या काढ्यामध्ये टाकून आपण आपल्या मुलांना देतो. तसेच तुळस ही ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने ती आपल्यासाठी फारच उपयोगी आहे. तसेच आयुर्वेदिक देखील तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तुळस ही आपल्या घरी असणे केव्हाही चांगलंच आहे. तुळशीत माता लक्ष्मी मातेचे वास्तव्य असते अशी आख्यायिका आहे. ज्या घरामध्ये तुळस सदाबहार फुललेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी ही असते म्हणजे असतेच असं मानलं जातं. वास्तविक धार्मिक मान्यतेनुसार तुळशीबाबत काही विशेष नियम आणि खबरदारी सांगितलेली आहे. जर मैत्रिणींनो, तुम्ही या सर्वांचे जर पालन केले तर तुमचे भाग्य चमकायला वेळ नाही लागणार. वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याबाबत काही नियम सांगितले आहेत. या नियमानुसार तुम्ही जर तुळशीला जल अर्पण करायचे असेल तर तुम्ही कोणत्या चुका करणे टाळावे हे आता आपण पाहूया. शास्त्रात काय सांगितलेलं आहे हे आपण जाणून घेऊया. बघा, तुळशीबद्दल थोडी माहिती आपण पाहिली. आता या चुका काय आहेत ते आपण पाहूयात. शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याकडे तुळस असल्यास अंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी अर्पण करू नये. तसेच शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये. उपाशी पोटी तुळशीला तुम्ही जल अर्पण केले पाहिजे. पुराणात दिलेल्या वर्णनानुसार तुळशीच्या रोपाला पाणी देताना इतर कपड्यांपेक्षा अंगावर फक्त वस्त्र असावे, म्हणजे शिलाई असलेल्या कपड्यांपेक्षा एकाच कापडातील वस्त्र असावे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये आणि पौराणिक मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूंसाठी निर्जला ही व्रत करते. रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडल्याचे पाप आपल्याला मिळते. त्यामुळे या दिवशी तुळशीमध्ये पाणी अजिबात टाकू नये. तसेच एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे. असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. त्यामुळे एकादशीला देखील तुळशीला पाणी देणे कटाक्षाने टाळावे. तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये. असे केल्याने तुळशीच्या रोपाची मुळे कुजतात. यामुळे तुळशीचे रोप सुकते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे हे चांगले मानले जात नाही.
धार्मिक मान्यतांनुसार तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ सूर्योदयाची आहे. सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती देखील मिळते अशी मान्यता आहे. आणि जर मुलींना पिरियड आले असतील, तुम्हाला पिरियड आले असतील तर तुळशीच्या जवळपास जाऊ नये. तुळस शक्यतो निगेटिव्ह एनर्जी त्यावेळेस आपल्या अंगामध्ये असते, त्यामुळे तुळस सुकली जाते. त्यामुळे अशा वेळेस तुळशीच्यापासून थोडेसे लांब राहावे. तसेच आपल्याला कधी कधी सवय असते, पाणी जास्त असते त्या तांब्यामध्ये, तर ते आपण सर्व अर्पण करतो कुठं वाया घालवायचं म्हणून. तर तुळशीच्या रोपाला मैत्रिणींनो जास्त पाणी अर्पण करू नये. असे केल्याने तुळशीच्या रोपाची मुळे कुजतात आणि यामुळे तुळशीचे रोप सुकले जाते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. तसेच धार्मिक मान्यतांनुसार तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ ही सूर्योदयाची आहे. सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ मिळतात आणि आपली आर्थिक संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. तर मैत्रिणींनो, तुळस ही सदाबहार असावी, फुललेली असावी. त्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे तुम्ही प्रयत्न करा. जर तुळस अंगणात आनंदी असेल तर आपल्या घरातले वातावरण आनंदी राहते. त्यामुळे मैत्रिणींनो, तुळशीची योग्य प्रकारे काळजी घ्या, जी आपल्याला संरक्षण करते, आपल्याला प्रोटेक्ट करते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.